नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. निलेश लंके यांच्या नेतृत्वामध्ये शहरातून ट्रॅक्टर रॅली, कांदा आणि दुधाला भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा आंदोलनामध्ये सहभाग. ट्रॅक्टर चालवत राणी लंके आंदोलनात सहभाग. सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी. 24 तासामध्ये 79 मिलीमीटर पावसाची नोंद. चांगल्या पावसामुळे चांदोली परिसरामध्ये भात लावणीला आता सुरुवात. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याला पावसानं झोडपलं. संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेला नदीचं स्वरूप. गाढ नदीचं पुराचं पाणी बाजारपेठेमध्ये दुकानांमध्येही शिरलं. पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे गाढी नदीला पूर. पनवेलमधील गाढी नदी शेजारच्या गावांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. मुसळधार पावसामुळे शहापूर परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती. शहापूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या गाड्या नदीत अडकल्या. गाडी मालकांचं अडकलेली वाहनं बाहेर काढण्याचे प्रयत्न. एकूण 7 ते 8 चारचाकी गाड्या पुरामध्ये वाहून गेल्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला. पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. यंदा पहिल्याच पावसामध्ये पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर. सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे निर्मला नदीला पूर. माणगाव खोऱ्यामध्ये सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील चौहट्टा इथं आठवडे बाजारामध्ये पाणी साचलं. प्रशासनानं लवकरात लवकर बाजारात रस्ता करून देण्याची व्यापाऱ्यांची मागणी. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला. पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटन स्थळांवर पर्यटकांची ओढ. सुट्टीच्या दिवशी नेकलेस पॉइंटवर मोठी गर्दी. नवी मुंबईच्या कळंबोली तळोजामध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नागरिकांचे मात्र हाल. अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस. सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची हजेरी. नद्यांचं पाणी पात्राबाहेर तर अर्जुना धरण 100% भरलं. मुंबईसह कल्याण, कसारा भागाला मुसळधार पावसानं झोडपलं. मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर वाळू आणि माती साचल्यानं वाहतूक विस्कळीत. पंचवटी एक्सप्रेस इगतपुरी इथं रद्द. पनवेलमधील आदई गावाजवळ पुराचं पाणी रस्त्यावर. पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूकही खोळंबली. आदई गावामधील अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं. पनवेलमधील पडघे गावाला देखील पुराचा वेढा. पडघे गावाजवळून जाणाऱ्या नदीला पूर आल्यानं अनेक गाड्या वाहून गेल्याची माहिती. मुसळधार पावसामुळे उरण पनवेल महामार्गावर पाणी साचायला सुरुवात. मध्यरात्रीपासूनच पनवेल शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. रत्नागिरीच्या चिपळूणमधील सवतसडा धबधबा प्रवाहित. धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. मुंबई गोवा महामार्गावरून धबधब्याचं दर्शन. कोकणामध्ये दमदार पावसाची हजेरी. कोकणातील प्रसिद्ध खोरनिन्को धबधबा देखील प्रवाहित. अनेक नद्यांना पूर. साताऱ्यामधील मुख्यमंत्र्यांच्या दरेगावातील वाहतूक पूर्णपणे बंद. महाबळेश्वर तपोळा रोडवर दरड कोसळल्यानं वाहतूक खोळंबली. नाशिकच्या मालेगावमध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी अडचणीत. पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांकडून सध्या ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या डवरणीची कामं आता सुरू. वेळेवर बैलजोडी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून सायकलद्वारे डवरणी. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. कांद्याचे बाजारभाव स्थिर. गेल्या आठवड्यामध्ये 54,586 क्विंटल कांद्याची आवक. नाशिकच्या मालेगावमधील नांदगावच्या 78 आदिवासी कुटुंबांची 250 एकर जमीन बागायती झाली. मंत्री दादा भुसे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक वाद्यांनी दादा भुसेंचं स्वागत. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं तुकोबारायांच्या रथाचं सारथ्य. बारामती ते काटेवाडी तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये अजित पवार पायी सहभागी. बीडच्या अंबाजोगाईमध्ये भव्य अश्व रिंगण सोहळा. सोहळ्यामध्ये वारकरी पाऊल त्याचबरोबर फुगड्यांचे खेळ रंगले. रिंगण सोहळा पाहायला भाविकांची देखील मोठी गर्दी. काटेवाडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनावेळी 90 वर्षांच्या आजीबाईंमध्ये मोठा उत्साह. या आजीबाई गेल्या अनेक वर्षांपासून आळंदी ते पंढरपूरची वारी करतात.
साताऱ्यातील कराडमध्ये संत गाडगेनाथ महाराज यांची पायदिंडी सोहळ्याचं गोल रिंगण, घारेगाव इथल्या मुक्कामाच्या ठिकाणी रिंगण पार पडल्यानंतर महाप्रसादाचं देखील आयोजन। आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन 24 तास सुरू। भाविकांच्या सोयीसाठी विठुरायाचे दरवाजे 25 जुलैपर्यंत 24 तास खुले असणार। विठ्ठलाला थकवा जाणवू नये यासाठी पाठीमागं कापसाचा लोड लावला जाणार। आजपासून 24 तास विठ्ठलाचं दर्शन भाविकांना घेता येणार। अमरावती शहर पोलिसांच्या लेखी परीक्षेला आता सुरुवात। 74 पदांसाठी पोलीस विभागाकडून 929 उमेदवारांची विद्याभारती महाविद्यालयामध्ये लेखी परीक्षा। पिंपरी चिंचवडमध्ये 4 महिन्यांच्या बाळासह महिला पोलीस भरतीसाठी दाखल। महिला पोलिसांकडून बाळाचा सांभाळ, महिलेच्या जिद्दीचं सर्वांकडूनच कौतुक। नागपूर जिल्ह्यातील पाटण सांगवीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वानराचं रेस्क्यू। गावकऱ्यांच्या मदतीनं वन विभागाकडून वानराचं रेस्क्यू। 10 ते 12 लोकांवर वानरानं हल्ला केला होता। नागपूर शहरामध्ये रस्त्यावर बसणारे मोकाट जनावरं बनतायत अपघाताचं कारण। रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरं बसत असल्यानं वाहतूक व्यवस्थेचा देखील बोजवारा। सोलापूरच्या करमाळा जेऊर रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा नाही। एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी। विमानतळासाठी घरं आणि शेतजमिनी दिलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पेटणार। 27 गावांमधील नागरिक 12 जुलै रोजी ओवळे खाडीमध्ये जलसमाधी आंदोलन करणार। पुण्यामध्ये दिवे घाटात दिवसा बिबट्याचं दर्शन। दिवे घाटातून प्रवास करणाऱ्यांना सावधानीचा इशारा। भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी परिसरामध्ये 2 पट्टेदार वाघांचा मुक्त संचार। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, तर बिबट्यांच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। भंडाऱ्यामध्ये पथदिव्यांच्या अभावी 4चाकी डिवायडरवर। मोहाडी हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची घटना। पथदिव्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। चिपळूणच्या सावर्डेमधील भुवडवाडीमध्ये जलप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर प्रशासनाकडून कारवाई। पाणी प्रदूषित करणाऱ्या 2 कंपन्या 72 तासाच्या आत बंद करण्याचे आदेश। विविध मागण्यांसाठी रत्नागिरीमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। माजी खासदार निलेश राणे यांच्या मोर्चामध्ये सहभागी, तर मोर्चामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटनांचा देखील उत्स्फूर्त सहभाग। कोल्हापुरातील विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी सकल हिंदू समाजाची महाआरती। खबरदारीच्या दृष्टीनं विशाळगडावर पोलिसांचा बंदोबस्त। गौण खनिज आणि प्रमुख खनिज उत्खननामधून गतवर्षी जिल्ह्याला 82 कोटी 25 लाखांचा महसूल। महसुलाबरोबरच बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई। लातूर नीट परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाइंड गंगाधरला अटक। नीट परीक्षेमध्ये गुणांमध्ये वाढ करण्याचा आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयनं बेड्या ठोकल्या। बीडच्या परळीमध्ये दारूबंदीसाठी रास्ता रोको करणाऱ्या 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेश झुगारून आंदोलन केल्यानं गुन्ह्याची नोंद। रायगडच्या अलिबाग रेवदंडा मार्गावर 2 एसटी बसचा अपघात। दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी। अपघातामध्ये 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती। जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। बीडमध्ये पोलीस बंदोबस्तासाठी येत असलेल्या कर्मचाऱ्याचा भीषण अपघात। अपघातामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा दुर्दैवी मृत्यू, तर एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी। कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये मुलांच्या मृत्यूनंतर आईचा देखील मृत्यू। विजेच्या धक्क्यानं 2 सख्या भावांचा मृत्यू झाला होता। जालन्याच्या भोकरदनमधील अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड टाकताच डॉक्टरांचा पोबारा। गर्भपात करणारी औषधं पथकाकडून जप्त।